ही बघा रानभाजी भांगरी. तर ही काल रानातून आणलेली, पण ती जरा थोडी सुकली आहे. तर आता आपण तिला थोडा वेळ पाण्यात भिजवूया जरा, आणि मग थोड्या वेळाने चिरूया. आणि मग चिरल्यानंतर भाजी कशी बनवायची ते मी दाखवणार आहे. एक रानभाजी, आयुर्वेदिक भाजी ही पण गुणकारी. तर चला बघूया आपण कशी बनवतो ती. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर चला बघूया. तर हे बघा, आता आपण भाजी धुवून घेऊया पाण्यात. भाजी एकदम थोडीच आहे, थोडीच भेटलेली. हे बघा, आता आपण भाजी चिरून घेऊया छोटी छोटी एकदम बारीक, म्हणजे ती शिजायला पण चांगली शिजते. बराच वेळ शिजवायची, पाण्यात शिजून घ्यायची आधी, त्याच्यानंतर फोडणी द्यायची कांद्याची. ह्या रानभाज्या फक्त पावसाळ्याच्या दिवसात भेटतात. भांगरीची भाजी, रानभाजी पावसाळ्यातच भेटते फक्त. थोडीच भेटली आम्हाला, त्याच्यामुळे ती थोडीच आहे. तर ते आपण दाखवूया बारीक बारीक. तर झाली आपली भाजी चिरून. आता आपण ती शिजवायला टाकूया पाण्यात, शिजवून घेऊया चांगली. पाणी टाकूया. हे बघा, अशी भाजी पाणी धुवून घेते. अशी भाजी पिळून घेतली. आता फोडणी देऊया तिला. हे बघा, आता आपण फोडणी देणार भाजीला. मिरच्या घेतल्यात, एक कांदा, शेंगदाण्याचा कूट, मसाले टाकून घेऊया. जिरे, मोहरी, कांदा, मिरची,
मीठ, आता कांदा भाजून झाले, भाजी घेऊया. शेंगदाण्याचा कूट होता आधीचं, ते बारीक करून घेतला. आता भाजी टाकून घ्यायची. आता एक 15-20 मिनिटं शिजवून देऊया बारीक गॅसवर. आणि झाली आपली भाजी.